जेव्हा पण आपली मुलं असं पहिलं पाऊल टाकतात ना, ती फिलिंग कोणतेच आई-वडील आहे ना, वर्ड्समध्ये डिस्क्राईब नाही करू शकत. लिटरली माझे ना डोळे पाण्याने भरून आले होते. तर काही बोलत आहे मी असो. तर कुहूला जेव्हा पण मी अवाकाडो खायला देते ना, तेव्हा अवाकाडो आहे ना, ते हाफ ती खाते आणि हाफ आहे ना तसंच राहून जातं आणि ते अवाकाडो आहे ना थोडा टाईमला लगेच काळंसुद्धा पडायला चालू होतं. त्याच्यामुळे त्याचं काय करावं मला समजायचं नाही, कारण तेवढं टेस्टलेस आहे ना, तर मलाही नाही खायला इच्छा व्हायची. तर असं काहीसं ना मी त्याचा अवाकाडो चीज टोस्ट सँडविच बनवलं होतं. मी यूट्यूबवरती सर्च केली होती ही रेसिपी. मस्त मी ब्रेड वगैरे भाजून घेतले होते आणि त्याच्यामध्ये काय अवाकाडोमध्ये कांदा, टमाटर टाकून त्याच्यामध्ये खूप सारं मी चीज टाकलं होतं. कारण कुहूच्या बाबांना ना चीज खूप आवडतं आणि हे सँडविच खाऊन आहे ना त्यांनी माझी ना फर्स्ट टाईम तारीफ केली, जे ते कधी करत नाही. त्यांनासुद्धा खूप आवडलं. इथे आज आम्हाला जायचं होतं हळदीसाठी. तर ही हळद होती 12 वाजता आणि आम्हाला घरातून 10:30 वाजता निघायचं होतं. पण 10:30 वाजले तरी आमची कुहू उठली नव्हती. पण आता काही नाही करू शकत. आम्ही तिला खूप ट्राय केलं उठवायचं, तरीही ती नाही उठली. मग नंतर काय बाकीच्या लोकांना पुढे पाठवून आम्ही दोघं पाठीमागे थांबलो आणि असं काहीचं मग नंतर ती उठल्यानंतर म्हणजे बाबांनी तिला अंघोळ घातली आणि तोवर माझी सगळी कामं आवरून घेतली. कुहूची बॅग वगैरे मी रात्रीच पॅक करून ठेवली होती. फक्त तिचं खायचं सामान, पाणी वगैरे सगळं जे आहे ना ते मी गरम वगैरे करून आज भरून घेतलं होतं. तिच्या ह्या बॅगमध्ये मी तिचे कपडे भरले होते आणि बाकीची एक आमची बॅग होती. नंतर मी तिला असा काहीसा क्यूटसा ड्रेस घातला होता. आम्ही हळदीसाठी हा ड्रेस घेतला होता तिला. पण तिला आली होती झोप, एवढं मी रेडी केलं तरी. तर आता काय करणार, आता किती झोपेची वाट बघणार तिच्यामुळे म्हटलं जाऊ दे, हिला घेऊनच जाऊया. मग हिला छान असं मी रेडी करून आहे ना असं इथं उभी केली होती फोटोज काढण्यासाठी. पण ह्या मुलीने काय आम्हाला फोटोज काढून दिलेच नाहीत. नंतर स्वतःकडून आम्ही गेलो स्टेशनकडे. स्टेशन जास्त लांब नाही आहे आमच्या इथून, 5 ते 10 मिनिटावरतीच आहे. तर असं काहीच आहे. ह्या मॅडम इकडे तिकडे बघत होत्या. तिला झोप आली होती ॲक्च्युली. पण जेव्हा आम्ही स्टेशनवरती गेलो ना तेव्हा तिची झोपच गेली ट्रेन बघून कुठला जात आहे. तर असं काहीच इकडे तिकडे, एकदा माझ्याकडे, एकदा तिच्या बाबांकडे असं चाललं होतं तिचं. आणि ट्रेनमध्ये खूप गर्दी होती आणि बसायला जागा भेटेल की नाही याची गॅरंटी नव्हती. बट एका काकांनी आम्हाला जागा दिली आणि आम्ही तिथे पोहोचलो. मस्त हळदीचा कार्यक्रम झाला. तिथले व्हिडिओज मला बनवता नाही आले कारण खूप लोकं होती. नंतर आम्ही तिथून निघालो. तर आम्ही या हॉटेलमध्ये स्टे करणार होतो. तर या हॉटेलमध्येच लग्न होतं, पण लग्न दुसऱ्या दिवशी खूप अर्ली मॉर्निंग होतं, त्यामुळे आज आम्ही इथे राहणार होतो. असं काहीसा आमचा ग्रुप होता. इथे कुहूला तिथे खेळवत होते. मला ते भीती वाटत होती, पण ते लोक एकदम असं केअरफुली तिला हँडल करत होते आणि तिलासुद्धा मजा येत होती. अजून ती खूपच लहान आहे या सगळ्यांसाठी, पण असंच हाऊस म्हणून आम्ही तिला 2-3 असं राईड तिच्या बाबांचं चाललं होतं. दुसऱ्या दिवशी होता लग्नाचा दिवस. लग्न सकाळी 8:30ला होतं, पण ही मुलगी काही उठली नव्हती आणि हिला असं झोपेतून उठून गेलं असं ही रडत बसली असती. त्यामुळे मी एकटी थांबले आणि बाकी सगळ्यांना रेडी करून पाठवलं म्हणजे त्यांचे ते गेले. आणि नंतर मग कुहू उठल्यानंतर मी तिला ड्रेस वगैरे घातला, माझी तयारी केली आणि आम्ही तिथे हॉलमध्ये पोहोचलो. असं काहीसं रेडी होतं. नंतर मॅडमने आमचा थोडासा खेळला इकडे तिकडे. नंतर तिला झोप आली, म्हणून मी तिला परत झोपायला रूममध्ये घेऊन गेलं. तर इथे काय मी माझा टाईमपास म्हणून व्हिडिओज काढत होते. नंतर तिला थोडंसं खाऊ घालून आहे ना, मग ती एकदम अशी फ्रेश झाली आणि सगळ्या हॉलमधून अशी ती पळत होती. तिला असं अंगावरती राहायचंच नव्हतं, असंच खेळायचं होतं इकडे तिकडे. आणि तिचे बाबा मला उतरवून देत नव्हते, पण म्हटलं जाऊ दे, खेळू दे तिला, किरकिर करण्यापेक्षा ती खाली खेळू दे, नंतर आपण तिला छान क्लीन करूया. संध्याकाळी हे लोक सिक्वेन्स वगैरे खेळत होते आणि ही मध्ये मध्ये जाऊन त्यांचे कॉईन्स हटवत होती इकडून तिकडून आणि अशी काहीच तिची मस्ती चालली होती. सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर
तिला थोडासा राऊंड मारायला आम्ही बाहेर घेऊन गेलो आणि इथे कोच बाबा मला सांगत होते आमच्या दोघांचा व्हिडिओ बनवू नको, आमच्या दोघांचा व्हिडिओ बनवू नको करून. पण तरी मी घेत होते. तर असं काहीचं हॉटेलमध्ये आम्ही खाली राऊंड वगैरे मारला. आणि प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्कीच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.